नमस्कार बालमित्रांनो. तुम्हाला गोष्टी पाहायला आणि ऐकायला आवडतात. चला तर आज आपण इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील उंदीर आणि शेतकरी म्हणजेच नाना काका यांची एक गोष्ट पाहणार आहोत. या पाठातील अध्ययन निष्पत्ती आहेत: ऐकलेल्या गोष्टी, कविता, पात्र, शीर्षक इत्यादी बाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपली प्रतिक्रिया देतात, आपले मत मांडतात, स्वतःच्या भाषेमध्ये माहिती सांगतात. इयत्ता तिसरी विषय मराठी पाठ 9 सेरास सव्वाशे. या पाठामध्ये आज आपण नाना काका आणि उंदीर मामा यांची गोष्ट पाहणार आहोत. या पाठामध्ये उंदीर मामा नाना काकावरती कसे सरस ठरले या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. पाहूया गोष्ट. सेरास सव्वाशे. नाना काका घुंगुरकाठी आपटत शेताच्या बांधावर आनंदाने फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, झोडणी आणि मळणी झाल्यानंतर आपल्याला हे पीक वर्षभर पुरेल असा विचार त्यांच्या मनामध्ये येत होता. निसर्गाने करुणा केली, भाते पिकोनी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका मालावरच्या शेताजवळ येऊन थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या मालावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी गेले. सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची जी टोळी होती ती बाहेर पडली. तळलेल्या भज्याच्या खमंग वासाने सर्वच उंदीर त्या धावत पिंपाजवळ आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईने 3-4 उंदीर धावत गेले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर त्या फळीवरून त्या पिंपामध्ये डबकन पडले. सारे बुडून मरून गेले. सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले आणि आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान आणि आनंदही झाला. संध्याकाळी परत त्यांनी खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपाजवळ गेले. फळीवरची भजी फस्त केलेली होती, पण पिंपामध्ये एकही उंदीर त्यांना दिसला नाही. त्यांना फार आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं, हा काय प्रकार आहे, हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले. संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि एका झाडाच्या आडोशाला जाऊन लपून बसले. रात्र चांदणी होती. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. उंदराची फौज बाहेर पडली. त्या भज्याच्या वासाने वास सुटला होता. अधीरतेने उंदीर त्या पिंपाजवळ आले. आपसात काहीतरी कुजबुजले, बोलले. त्यांच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाच्या फळीच्या एका टोकाला बसले व एक एक उंदीर जाऊन त्या फळीच्या दुसऱ्या टोकावरला एक एक भजी करून तेथील सर्व भजी उंदराने आणली. ती सर्व भजी त्या उंदराने नंतर आनंदाने कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढील मोहिमेवर निघून गेले. सेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची ही युक्ती पाहून नाना काकांना सुद्धा खूप आश्चर्य वाटले आणि आपल्या कपाळावर हात मारून घेतला व अशा पद्धतीने या नाना काका आणि उंदीर मामा यांची गोष्ट या ठिकाणी आपण पाहिली. मित्रांनो, तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर अशीच गोष्ट आपणही आपल्या घरी सांगा. धन्यवाद. बालमित्रांनो, तुम्ही आता मी सांगितलेली गोष्ट ऐकली ना? चला तर मी तुम्हाला या गोष्टीवरती काही प्रश्न विचारतो, स्वाध्याय विचारतो. पहिला प्रश्न नाना काका आनंदाने का डोलत होते? याचं उत्तर आहे, समोरची वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार शेती पाहून नाना काका आनंदाने डोलत होते. प्रश्न सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले? तर तळलेल्या भज्यांचा खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले.
प्रश्न ई, झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते? झाडाच्या आडोशाला नाना काका लपून बसले होते. प्रश्न दुसरा, सेरास सव्वाशेर या शब्दसमूहाला म्हणी म्हणतात, तर तुम्ही ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा कोणी सांगितलेल्या अशा म्हणी तुम्ही सांगता का? अति तेथे माती, ऐकावे जनाचे करावे मनाचे, ना आवडतीचे मीठ अळणी, इकडे आड तिकडे विहीर.